महाराणी ताराबाई कन्याशाळा नंबर 175मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। इयत्ता चौथी, विषय गणित, प्रकरण 6 भंगार विकणारी, यामधील हा तास दुसरा। या ठिकाणी आपल्याला 1 कप चहाची किंमत किती असे विचारलेले आहे। दुसऱ्या लोकांना विचारून 1 कप चहाची किंमत शोधा। चहाच्या दुकानावर किती असते चहाची किंमत, म्हणजे की चहाची लारी वगैरे असेल तर तिथे चहाची किंमत कमी असते, इथे 5 रुपये लिहायची आहे। आणि हॉटेलमध्ये किती असेल तर हॉटेलमध्ये त्यापेक्षा जास्ती असते, म्हणजे 10 रुपये लिहा। आता पुढे, जर एक व्यक्ती चहाची दुकान चालवून रोजचे 30 रुपये कमवतो तर तो 10 दिवसात किती कमवेल, म्हणजे एका दिवसाचे 30 रुपये, म्हणजे 30 गुणिले 10 बरोबर 300 रुपये इथे लिहायचे आहे। आता एका महिन्यात किती होईल तर त्यासाठी इथे 30 गुणिले 30 करा, बरोबर 900 रुपये लिहा। मी माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते। मी बांगड्यांचे दुकान अथवा शिंपीचे दुकान सुरू करण्याचा विचार केला, परंतु माझ्या काकाने सांगितले की आपण भंगारचे दुकान सुरू करून जास्त कमवू शकतो। मी आणि माझ्या सासूने 2001मध्ये भंगारचे दुकान सुरू केले। आम्ही दुकानासाठी रुपये 8,000चे कर्ज पण घेतले। तर कर्ज म्हणजे काय, तुम्ही कधी कोणी कर्ज घेतले आहे असे ऐकले आहे? कशासाठी? तर कर्ज म्हणजे इथे लिहा की आपण कोणाकडून उसने पैसे घेतो, त्याला कर्ज असे म्हणतात। तर किती कर्ज घेतले होते ते तुम्ही इथे लिहायचे आहे। किती रक्कम परत चुकवली, म्हणजे कर्ज समजा 5,000चे घेतलं तर फक्त 5,000 दिले का वर आणखी जास्ती पैसे दिले, तर ते तुम्ही इथे लिहा। पुढे बघा, आता 2 मित्र आहेत, बाबू आणि हरिया। त्यांना एक 300 रुपयाची लोटगाडी खरेदी करायची आहे। त्यांच्याजवळ पैसे नाही, मग हरिया काय करतो की बँकेमधून 300 रुपये उसने घेतो, म्हणजे 300 रुपयाचं कर्ज घेतो आणि ते 6 महिन्यात चुकवतो परत बँकेला। तर तो ते कसे चुकवतो, तर दर महिन्याला 51 रुपये याप्रमाणे बँकेला कर्ज चुकवतो। आता इकडे बघा, हा बाबू आहे, याने पण 300 रुपये उसने घेतले, पण ते एका व्यक्तीकडून घेतले, त्या व्यक्तीचे नाव आहे चुनीलाल। तर त्याला तो 6 महिन्यानंतर रुपये 360 चुकवतो, बरोबर। तर आता दोघांनी 6 महिन्याने पैसे परत दिलेले आहे। हरियाने बँकेला परत दिले, बाबूने चुनीलालला परत दिले। तर आता कोणाला जास्त रुपये चुकवावे लागतील, हरियाला की बाबूला? तर इथे बाबूला लिहायचे आहे, कारण बाबू हा 360 रुपये चुकवेल आणि हरिया 306 रुपये चुकवेल, म्हणजे बाबूचे पैसे जास्ती झाले, म्हणून इथे बाबूला जास्त चुकवावे लागतील। अस्तु।